शांती. आज आहे 22/3/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, जितका वेळ मिळेल तितका वेळ अंतर्मुखी राहण्याचा पुरुषार्थ करा. बाह्य मुक्तेमध्ये येऊ नका, तेव्हाच पापे भस्म होतील. प्रश्न आहे, चढत्या कलेचा पुरुषार्थ कोणता आहे जो बाबा प्रत्येक मुलाला शिकवतात? उत्तर आहे, पहिला पॉइंट आहे, मुलांनो, चढत्या कलेमध्ये जायचे असेल तर बुद्धियोग एका बाबांसोबत लावा. अमका असा आहे, हा असा करतो, याच्यात हा अवगुण आहे, या गोष्टींमध्ये जाण्याची गरज नाही. अवगुण दिसले तर तोंड फिरवा. दुसरा पॉइंट आहे, कधीही अभ्यासावर नाराज व्हायचे नाही. मुरलीमध्ये जे चांगले चांगले पॉइंट्स आहेत त्यांना धारण करत राहा, तेव्हाच चढती कला होऊ शकते. ओम शांती. आता हा आहे ज्ञानाचा क्लास आणि पहाटे असतो योगाचा क्लास. कोणता योग हे खूप चांगल्या रीतीने समजावून सांगायचे आहे, कारण बरीच लोक हठयोगामध्ये अडकून पडली आहेत. जो हठयोग मनुष्य शिकवतात हा आहे राजयोग, जे परमात्मा शिकवितात, कारण राजा तर कोणीच नाही आहे जो राजयोग शिकवेल. हे लक्ष्मी नारायण भगवती भगवान आहेत. राजयोग शिकले तेव्हाच तर भविष्यात भगवती भगवान बनले. ही आहेच पुरुषोत्तम संगमयुग विषयी विस्तृत माहिती. याला म्हटले जाते पुरुषोत्तम. जुन्या आणि नवीन दुनियेचा मधला काळ, जुने मनुष्य आणि नवीन देवता. यावेळेस सर्व मनुष्य जुने आहेत. नवीन दुनियेमध्ये नवीन आत्मे देवता असतात. तिथे अर्थात सतयुगामध्ये कोणाला मनुष्य म्हटले जाणार नाही. भले आहेत मनुष्य, परंतु दैवी गुणवाले आहेत, म्हणून देवी देवता म्हटले जाते. पवित्र देखील राहतात. बाबा मुलांना समजावून सांगत आहेत, काम महाशत्रू आहे. हे रावणाचे सर्वात पहिले भूत आहे. कोणी खूप क्रोध करतात तर असे म्हटले जाते, भो भो कशाला करता? हे दोन विकार खूप मोठे शत्रू आहेत. लोभ मोहाविषयी भो भो म्हणणार नाही. मनुष्यांमध्ये सायन्सच्या घमेंडीमुळे किती क्रोध आहे. हा देखील खूप नुकसानकारक आहे. काम विकाराचे भूत आदी मध्य अंत दुःख देणारे आहे. एकमेकांवर काम कटारी चालवतात. या सर्व गोष्टी समजून घेऊन मग दुसऱ्यांना समजावून सांगायच्या आहेत. बाबांकडून वारसा घेण्याचा रस्ता तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणीही सांगू शकणार नाही. तुम्ही मुलेच सांगू शकता. बेहदच्या बाबांकडून इतका मोठा कसा मिळतो? जे कोणाला समजावून सांगू शकत नाही तर जरूर अभ्यासावर लक्ष नाहीये. बुद्धियोग कुठेतरी भटकत आहे. युद्धाचे मैदान आहे ना, युद्धाचे मैदान आहे ना, असे कोणीही समजू नका की सोपी गोष्ट आहे. मनामध्ये वादळे किंवा विकल्प इच्छा नसताना देखील प्रचंड प्रमाणामध्ये येतील. यामध्ये गोंधळून जायचे नाही. योग बळानेच माया पळून जाईल. यामध्ये खूप पुरुषार्थ आहे. कामधंद्यामुळे किती थकून जातात, कारण देह अभिमानामध्ये राहतात. देह अभिमानामुळे खूप बोलावे लागते. बाबा म्हणतात, देही अभिमानी बना. देही अभिमानी बनल्यामुळे जे बाबा समजावून सांगतात तेच इतरांना समजावून सांगणार. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. बाबा शिकवण देतील की मुलांनो, बाह्यमुखी होता कामा नये, अंतर्मुखी व्हायचे आहे. भले कुठे बाह्यमुखी जरी व्हावे लागले तरी देखील जितका वेळ मिळेल प्रयत्न करून अंतर्मुखी झाले पाहिजे. तेव्हाच पापे नष्ट होतील. नाहीतर ना पापे भस्म होणार आणि ना उच्चपद प्राप्त करू शकणार. जन्मजन्मांतरीची पापे डोक्यावर आहेत. सर्वात जास्त पापांचे प्रमाण ब्राह्मणांमध्ये आहे. त्यामध्ये देखील नंबरवार आहेत. जे खूप उच्च बनतात तेच एकदम नीच देखील बनतात. जे प्रिन्स बनतात त्यांनाच पुन्हा मग गरीब देखील बनायचे आहे. ड्रामा चांगल्या रीतीने समजून घ्यायचा आहे. जे आधी आले आहेत तेच नंतर येतील. जे सर्वात पहिले पावन बनतात तेच पहिले पतित बनतात.
बाबा म्हणतात, मी देखील यांच्या अर्थात ब्रह्मा बाबांच्या अनेक जन्मांच्या अखेरच्या जन्मामध्ये येतो. ते देखील जेव्हा वानप्रस्थ अवस्था असते. यावेळी लहान थोर सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे. बाबांसाठी गायन देखील आहे, सर्वांची सद्गती करणारे. ती होतेच पुरुषोत्तम संगम युगावर. या पुरुषोत्तम संगम युगाची देखील आठवण ठेवली पाहिजे. जसे या लोकांना कलियुगाची आठवण आहे, संगम युगाची फक्त तुम्हाला आठवण आहे. तुमच्यामध्ये देखील नंबरवार आहेत. बऱ्याच जणांना तर स्वतःच्या उद्योगधंद्याचीच आठवण राहते. बाहेरच्या गोष्टींमधील लक्ष काढलेले असेल तर धारणा देखील होईल. एक म्हण आहे, अंतकाल जो स्त्री सिमरे वलवल योनी अवतरे. जी चांगली चांगली गाणी आणि श्लोक आहेत, ज्यांचे आपल्या ज्ञानाशी कनेक्शन आहे, ती ठेवली पाहिजेत. जसे छीछी दुनिया से जाना ही होगा. दुसरे आहे, नैनहीन को राह दिखाओ. अशी काही गाणी आपल्याकडे ठेवली पाहिजेत. बनवली तर मनुष्यांनीच आहेत, ज्यांना या संगमाविषयी काहीच माहिती नाही आहे. यावेळी सर्वजण ज्ञान नेत्रहीन आंधळे आहेत. जेव्हा परमात्मा येतील तेव्हा रस्ता दाखवतील. एकट्याला तर दाखवणार नाहीत. ही आहे त्यांची शिवशक्ती सेना. ही शक्ती सेना काय करते? श्रीमतावर नवीन दुनियेची स्थापना. तुम्ही देखील राजयोग शिकता, जो भगवंताशिवाय कोणीही शिकवू शकणार नाही. भगवान तर निराकार आहेत. त्यांना तर स्वतःचे शरीर नाहीये. बाकी जे काही आहेत सर्व शरीरधारी आहेत. उच्चते उच्च तर एक बाबाच आहेत, जे तुम्हाला शिकवितात. हे फक्त तुम्हीच जाणू शकता. तुमच्यामध्ये देखील नंबरवार आहेत, तर तुम्ही देखील सर्वांना वॉर्निंग अर्थात ताकीद दिली पाहिजे. मोठ्या मोठ्या वृत्तपत्रांमध्ये दिले पाहिजे. मनुष्य जो योग शिकवतात तो आहे हठयोग. राजयोग एक परमपिता परमात्मा बाबाच शिकवतात, ज्याद्वारे मुक्ती जीवनमुक्ती मिळते. हठयोगाने दोन्ही मिळत नाहीत. तो आहे हठयोग, जो परंपरेने चालत आलेला आहे, जुना आहे. हा राजयोग फक्त संगम युगावर बाबाच शिकवतात. बाबांनी समजावून सांगितले आहे, जेव्हा भाषण करतात तर टॉपिक्स काढले पाहिजेत, परंतु असे करत नाहीत. श्रीमतावर चालणारे खूप थोडे आहेत. अगोदर भाषण लिहून काढा, मग पाठ करा तर आठवेल. तुम्हाला तोंडी भाषण करायचे आहे. तुम्हाला वाचून तर ऐकवायचे नाहीये. विचारसागर मंथन करून भाषण करण्याची ताकद त्यांच्यामध्ये राहील, जे स्वतःला आत्मा समजून नंतर बोलतात. मी भावांना ऐकवत आहे असे समजल्याने ताकद मिळेल. हे खूप मोठे ध्येय आहे ना. पानाचा विडा उचलणे काही मावशीचे घर नाही, अर्थात काही सोपी गोष्ट नाहीये. जितके तुम्ही रुस्तम अर्थात पैलवान बनाल, तितका मायेचा वार होणार. अंगद महावीर देखील रुस्तम होता. तेव्हाच तर असे म्हणाले, रावणाने सुद्धा मला हलवून दाखवावे. या काही स्थूल गोष्टी नाहीत. शास्त्रांमध्ये या दंतकथा आहेत. हे कान जे परमात्मा बाबांचे सोन्यासारखे ज्ञान ऐकणारे होते, ते दंतकथा ऐकून ऐकून एकदम दगडासारखे झाले आहेत. भक्ती मार्गामध्ये कपाळ देखील घासले आणि पैसे देखील घालवले. शिडी खालीच उतरत आलो. 84 जन्मांची देखील कहाणी आहे ना. जी पण भक्ती केली आहे, खालीच उतरलो आहोत. आता बाबा वर चढायला शिकवत आहेत. आता तुमची चढती कला आहे. जर बुद्धियोग बाबांसोबत लावला नाहीत तर नक्कीच खाली पडणार. बाबांची आठवण करता तर वर चढता. मेहनत खूप आहे, परंतु मुले निष्काळजीपणा करतात. धंद्यामध्ये बाबांना आणि नॉलेजला विसरतात. माया वादळ निर्माण करते. अमका असा आहे, असे करतो. ही ब्राह्मणी अशी आहे, हिच्यामध्ये हे अवगुण आहेत. अरे यात तुमचे काय जाते? सर्व गुण संपन्न तर कोणी बनले नाही आहे. कोणाचे अवगुण न बघता गुण ग्रहण करायचे आहेत. अवगुण दिसले तर तोंड फिरवा. मुरली तर मिळते, ती ऐकून धारण करत राहा.
बुद्धीने समजून जायचे आहे. ही बाबांची गोष्ट एकदम बरोबर आहे. जी गोष्ट ठीक वाटत नाही ती सोडून दिली पाहिजे. अभ्यासावर कधीही नाराज होता कामा नये. ब्राह्मणीवर किंवा अभ्यासावर नाराज होणे म्हणजे बाबांवर नाराज होणे आहे. अशी खूप मुले आहेत जी पुन्हा सेंटरवरच येत नाहीत. भले कोणी कसाही असेल, तुमचे काम मुरलीशी आहे. जी मुरली ऐकवतात त्यातून चांगले चांगले पॉईंट्स धारण करायचे आहेत. जर कोणासोबत बोलायची इच्छा होत नसेल तर शांतपणे मुरली ऐकून निघून गेले पाहिजे. नाराज व्हायचे नाही की आम्ही इथे येणारच नाही. नंबरवार तर आहेत. हे देखील चांगले आहे की पहाटे तुम्ही आठवणीमध्ये बसता. बाबा येऊन सर्चलाईट देतात. बाबा अर्थात ब्रह्माबाबा अनुभव सांगतात. जेव्हा बसतो तेव्हा जी अनन्य मुले आहेत त्यांची आठवण आधी येते. भले परदेशात आहेत, कलकत्त्यामध्ये आहेत, तर आधी जी अनन्य आहेत त्यांची आठवण करून सर्चलाईट देतो. भले मुले तर इथे देखील बसले आहेत, परंतु बाबा त्यांची आठवण करतात जे सेवा करतात. जसे चांगली मुले जेव्हा शरीर सोडून जातात तर त्यांच्या आत्म्याची देखील आठवण करतात. खूप सेवा करून गेली पाहिजे, खूप सेवा करून गेली आहेत, तर जरूर इथेच जवळपास कोणत्या घरामध्ये असणार, तर त्यांची देखील आठवण करून बाबा सर्चलाईट देतात. आहेत तर सर्व बाबांचीच मुले, परंतु काही काही चांगली सेवा करतात हे तर सर्व जाणतात. बाबांनी सांगितले इथे सर्चलाईट द्या तर देतात. 2 इंजिन आहेत ना, हे देखील इतके उच्च पद प्राप्त करतात, तर जरूर ताकद असेल. भले बाबा म्हणतात नेहमी असे समजा की शिवबाबा शिकवत आहेत, कारण त्यांची आठवण राहिली पाहिजे. बाकी हे तर समजतात की इथे 2 बत्त्या आहेत, आणखी कोणामध्ये तर 2 बत्त्या नाहीत, म्हणून इथे 2 बत्त्यांच्या सन्मुख येतात तर खूप चांगल्या रीतीने रिफ्रेश होतात. पहाटेची वेळ सुद्धा चांगली आहे. स्नान करून टेरेसवर एकांतामध्ये गेले पाहिजे. म्हणूनच बाबांनी मोठे मोठे टेरेस बनवले आहेत. पादरी लोक सुद्धा एकदम सायलेन्समध्ये जातात. जरूर क्राइस्टची आठवण करत असतील, गॉडला जाणत नाहीत. जर गॉडची आठवण करत असतील तर शिवलिंगच बुद्धीमध्ये येत असेल, आपल्याच मजेमध्ये जातात, तर त्यांच्याकडून गुण घ्यायचे आहे. दत्तात्रेयांसाठी देखील असे म्हणतात ते सर्वांकडून गुण उचलत होते. तुम्ही मुले देखील नंबरवार दत्तात्रेय आहात. इथे एकांत खूप चांगला आहे. जितकी पाहिजे तेवढी कमाई करू शकता. बाहेर तर कामधंद्याची आठवण येईल. 4 वाजताची वेळ देखील खूप चांगली आहे. बाहेर कुठे जाण्याची गरज नाही. घरामध्ये बसले आहात. पहारा देखील आहे. यज्ञामध्ये पहारा देखील ठेवावा लागतो. यज्ञाच्या प्रत्येक वस्तूची काळजी घ्यावी लागते, कारण यज्ञाची एक एक वस्तू खूप खूप मौल्यवान आहे. त्यामुळे सेफ्टी फर्स्ट. इथे कोणी येणार नाहीत असे समजतात. इथे दागिने वगैरे काहीच मिळणार नाही. हे मंदिर सुद्धा नाही. आजकाल चोरी तर सर्व ठिकाणी होते. परदेशात देखील जुन्या वस्तू चोरी करून घेऊन जातात. जमाना खूप घाणेरडा आहे. काम महाशत्रू आहे. तो सर्व काही विसरायला लावतो. तर तुमचा सकाळी एक क्लास असतो एव्हर हेल्दी बनण्यासाठी, आणि मग हा आहे एव्हर वेल्दी बनण्याचा. बाबांची आठवण देखील करायची आहे, तर विचारसागर मंथन देखील करायचे आहे. बाबांची आठवण कराल तर वारशाची देखील आठवण होईल. ही युक्ती खूप सोपी आहे. जसे बाबा बीजरूप आहेत, झाडाच्या आदी मध्य अंताला जाणतात. तुमचा देखील धंदा आहे. बीजाची आठवण केल्याने पवित्र बनाल. चक्राची आठवण केल्याने चक्रवर्ती राजा बनाल, अर्थात धन मिळेल. राजा विक्रम आणि राजा विक्रमाजित दोन्ही संवत एकत्र केली आहेत. रावण आला तर विक्रम संवत सुरू झाले. तारीख बदलली. ते सुरू होते 1 पासून 2500 वर्ष. नंतर मग सुरू होते 2500 वर्षांपासून 5000 वर्षांपर्यंत. हिंदूंना तर आपल्या धर्माची माहितीच नाहीये. हा एकच धर्म असा आहे जो आपल्या खऱ्या धर्माला विसरून अधर्मी बनले आहेत. धर्मस्थापकाला देखील विसरले आहेत.
तुम्ही समजावून सांगू शकता आर्य समाज केव्हापासून सुरू झाला? आर्य अर्थात सुधारलेले सतयुगामध्ये होते. अनआर्य आता आहेत. आता बाबा येऊन तुम्हाला सुधारतात. तुमच्या बुद्धीमध्ये सारे चक्र आहे. जे चांगले पुरुषार्थी आहेत ते स्वतः देखील जाणतात आणि इतरांकडून देखील पुरुषार्थ करवून घेतात. बाबा आहेत गरीब निवाज. गावातल्यांना संदेश द्यायचा आहे. 6 चित्रे पुरेशी आहेत. 84च्या चक्राचे चित्र खूप चांगले आहे. त्यावर चांगल्या रीतीने समजावून सांगा. परंतु माया इतकी प्रबळ आहे जी सर्व काही विसरायला लावते. इथे तर दोन्ही लाईट एकत्र आहेत. एक बाबांची, एक यांची अर्थात ब्रह्मा बाबांची. दोन्ही जबरदस्त आहेत. परंतु हे म्हणतात अर्थात शिवबाबा बोलतात, तुम्ही एकाच जबरदस्त लाईटला पकडा. सर्व मुले इथे धाव घेतात. असे समजतात डबल लाईट आहे. बाबा सन्मुख ऐकवतात. गायन आहे, तुम्ही से सुनू, तुम्ही से बोलू. परंतु असे नाही की इथेच बसायचे आहे. 8 दिवस पुरेसे आहेत. जर बसवून घेतले तर पुष्कळ जण होतील. ड्रामा अनुसार सर्व काही चालत राहते. परंतु तुम्हाला खूप आंतरिक खुशी झाली पाहिजे. ती खुशी त्यांना होते जे आपसमान बनवितात. प्रजा बनवणार तेव्हा राजा बनणार. पासपोर्ट सुद्धा पाहिजे. बाबांना कोणी विचारेल तर बाबा लगेच सांगतात, स्वतःला बघ, माझ्यामध्ये कोणते अवगुण आहेत. स्तुती निंदा सर्व काही सहन करावे लागते. जे यज्ञातून मिळते त्यात खुश राहायचे आहे. यज्ञाच्या भोजनावर तर खूप प्रेम पाहिजे. संन्यासी थाळी धुवून पितात कारण त्यांना भोजनाचे महत्त्व आहे. अशी वेळ येणार आहे जेव्हा धान्य देखील मिळणार नाही, तर सर्व काही सहन करावे लागते. तेव्हा पास होऊ शकाल. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे, कोणामध्येही कोणते अवगुण दिसले तर आपले तोंड फिरवायचे आहे. अभ्यासावर कधी नाराज व्हायचे नाही. दत्तात्रेय सारखे सर्वांकडून गुण उचलायचे आहेत. दुसरा पॉइंट आहे, बाहेरून बुद्धी काढून अंतर्मुखी राहण्याचा अभ्यास करायचा आहे. उद्योगधंद्यामध्ये राहत देही अभिमानी राहायचे आहे. खूप वाणीमध्ये यायचे नाही. आजचे वरदान आहे, ईश्वरीय सेवेच्या बंधनाद्वारे समीप संबंधामध्ये येणारे रॉयल फॅमिलीचे अधिकारी भव. ईश्वरीय सेवेच्या बंधनाद्वारे समीप संबंधामध्ये येणारे रॉयल फॅमिलीचे अधिकारी भव. स्पष्टीकरण आहे, ईश्वरीय सेवेचे बंधन जवळच्या संबंधामध्ये आणणारे आहे. जितकी जो सेवा करतो तितके सेवेचे फळ जवळच्या संबंधामध्ये येतो. इथले सेवाधारी तिथले रॉयल फॅमिलीचे अधिकारी बनतील. की इथे हार्ड सेवा करतात तितके तिथे आरामात सिंहासनावर बसणार आणि इथे जे आराम करतात ते तिथे काम करतील. एका एका सेकंदाचा एका एका कामाचा हिशोब बाबांजवळ आहे. स्लोगन आहे, स्वपरिवर्तनाद्वारे विश्व परिवर्तनाचे व्हायब्रेशन तीव्र गतीने पसरवा. स्वपरिवर्तनाद्वारे विश्व परिवर्तनाचे व्हायब्रेशन तीव्र गतीने पसरवा. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.